सकाळच्या वाजल्यात 5 आणि पप्पा आजारी होते त्याच्यामुळं माझ्याकडे आलं तर सगळं गुरांचं काम आणि मम्मी पण होती सोबत. आणि शेणबिण टाकून झालं मी गेले मोटर चालू करायला. मोटर चालूच केली आणि म्हणलं आता एक विहिरीत डुबकी मारावं मी पारोशीचे. पण म्हणलं जाऊन दे मरे आपली गुरं बिना आंघोळीची राहते. मग मी मोटर चालू करायला गेले आणि वायर पण लागत नव्हती. म्हणलं काही खरं नाही, तू काही कामाची नाही, चल. मी घेतली वायर आणि गेलं खाली जोडायला. झाली मोटर चालू. म्हणलं चला ही तरी कुठलं तरी कामाला तरी आली, चला. मोटर चालू झाली, कोबा बिबा धुवायला चालू केली. कुट्टी मी माझ्या भावाने करून घेतली आणि तो म्हणला तुझं ब्लॉग करत राहा बाई, मी टाकून घेतो कुट्टी सगळी. मी आपलं चालले दूध घेऊन पुढं गेले आणि मस्त व्हिडिओ काढत होते. आणि तेवढ्यात मग लक्षात आलं अरे भुसं टाकायचं राहिला. मग भुसं घेतला, कालवला आणि भाऊ म्हणलं माझं मी टाकतो, तुझं तो आवर. मी रस्त्याला बसलेच होते, एक पण गाडी भेटली नाही. म्हणलं चला लिमगावला. आता लिमगावला तर थेट काष्टीत येवले चहा. म्हणलं प्यावं चहा, पण काही खरं नाही, तेवढ्यात बस आली. बसमध्ये बसून आम्ही निघालो लिमगावला. लिमगावमध्ये आले पायी. चला म्हणलं आता आजीच्या घरापर्यंत. आजीच्या घरी आले, मस्त व्हिडिओ काढत होते. आजी म्हणली लय व्हिडिओ काढते बाई, पुरी लय मोबाईलचा नादी. मग आजीचं बोलणं जरा ऐकलं आणि घरात गेले. मग हसत जरा आजी म्हणते बिल्ला जगाने हसती पोरगी. आणि मग चला दुपार झाली ती, मंदिरात जावं म्हणलं. मग मंदिरात गेले आणि फरशी पुसायची चालू केली. फरशी वगैरे पुसून आम्ही आमचं आवरून मंदिरातून घरी गेलो आणि आरतीच्या टाईमला परत आलो. आरती चालू होती, आरती वगैरे झाली आणि मग मी माझा अनुभव सांगितला एक छोटासा स्वामींच्या मंदिरात.